हॅलो. या व्लॉगमध्ये आपण मालवणच्या काही आठवणी शेअर करतो आहे. त्यात खाणं, काही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज आणि निसर्ग ह्याच्या सान्निध्यात घालवलेले काही सुंदर क्षण आहेत. हा माझा फर्स्ट टाईम बसने एवढा लांबचा प्रवास होता. त्यात हे अचानक भेटलं सरप्राईज आणि हे दुसरं फायनली पोचलो मालवणला. फार व्हिडिओ नाही आहेत त्याचे, फोटो क्लिप्सच जास्त आहेत. त्यावेळी असं काही ठरलं नव्हतं ना, व्लॉग वगैरे काही बनवू. सगळा भर खाण्यावर आणि फिरण्यावर आणि फोटोंवर. फर्स्ट टाईम स्कुबा डाईव्ह ट्राय केलं. फार भारी वाटलं, मस्तच होतं. 3 दिवस होतो मालवणमध्ये, पण भरपूर वेळ पाण्यातच. फर्स्ट टाईम करत असाल तरी भीती नाही वाटणार. खूप छान एक्सप्लेन करतात ते. जर गेलात तुम्ही तर ट्राय करा नक्की. एका वेगळ्याच जगात जा. भरपूर साऱ्या इतरही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या पण नक्की ट्राय करा. अजून एक भारी एक्सपिरियन्स पॅरासेलिंगचा. त्यात त्यांनी आम्हाला सरप्राईज केला आणि डबल डीप डाईव्ह केला. एवढ्या उंचावरून पाण्यात आपटून आणि एवढं खेचत नेलं त्यांनी आम्हाला. पॅरासेलिंगसाठी अजून बरेच जण आले होते तिथे, पण आमच्या इतका छान एक्सपिरियन्स कुणालाच नाही झाला. नशीब आम्ही एकाला सांगितलं होतं का आमचं व्हिडिओ म्हणून आठवण राहिली ती. कधी गेलात तर त्यांना रिक्वेस्ट करा की आम्हाला हे करायचं आहे म्हणून. थोडे एक्स्ट्रा चार्ज करतील ते, पण वर्थ आहे. तरीसुद्धा एवढा वेळ करू देतील का मला डाऊटच, कारण आमच्यापैकी बाकी कुणालाच एवढा वेळ दिला नाही त्यांनी. कधी विचारसुद्धा आला नव्हता की असं काहीतरी करता येईल. भारी वाटलं एकदम. आणि लोकही खूपच प्रेमळ, अगदी आपलंसं वाटतं. आणि खरंच खूप सेफ पण आहे. आम्ही ॲक्च्युली 2 वेळा फोन विसरलो, पण त्या माणसांनी आम्हाला आणून दिलं. कुठेही फसवी नाही, काही नाही. ते सुद्धा म्हणाले आमचा पण हाच रोजगार आहे, आम्ही तुम्हाला फसवणार तर पुन्हा कोणी येणार का आमच्याकडे. नक्कीच जा तुम्ही पण. आणि आता सुरू झाला परतीचा प्रवास. मालवण सुट्टे आहे त्याची हुरहुर, पण घरची ओढसुद्धा लागली होती. बघूया परत कधी जमते मालवणला भेट देण्यासाठी. नक्कीच प्रयत्न करू पण जाण्यासाठी. तुम्हीसुद्धा करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन ठिकाणी, नवीन जागेचे फोटोज व्हिडिओज बघायला आणि नवीन एक्सपिरियन्स घ्यायला. पण कुठेही गेलात तरी तिथल्या माणसांशी नक्की बोल. त्यातूनच खरी जागा कळते की काय आहे त्या जागेचं महत्त्व, तिथली माणसं कशी राहतात. माणसांमुळेच त्या जागेविषयी आपलेपणा वाटतो, हे नक्की. चला बाय.